भोपळ्याचा ज्यूस. सकाळचे 7 वाजले. भोपळ्याचा ज्यूस करून प्यायचा आता. भोपळ्याचा रस. सकाळचा चहा. मेंढीच्या बारीत मॅगी मसाला घालून करू. तुला आवडते का? तर पप्पाला आवडत नाही. पप्पा म्हणतात ते फ्राय करून तळून तशी भाजी करू. रोज रोज फ्राय भाजी. मला फ्राय भाजी आवडते. मला अशी साधीच आवडते. भाजून करत नाही ते तसं आवडतं. तशीच करते भाजी. माझं काम करत असतं. रोज मला हायचं. सकाळी उठायचं, मारायचं, रूम बसून घ्यायचं, आंघोळ करायचं, जेवण करायचं. माझं काम हायचं. तू हाऊस वाईफ म्हणलं तर तुझंच काम आहे ना, मानी कोणाचं असणार? आणि हाऊस वाईफ असलं तर काय त्यांचं कसं काम आहे. जरा मला मम्मीला हेल्प करायचं. असं काय नाही. नुसतं बसून बोलतोच. शेवटी काय तू आता हे मार्गच निवडलीस आहे. तुला हाऊस वाईफच व्हायचं होतं. आजोबा गव्हर्नमेंट जॉब वाले होते, चांगला पगार होता, सगळं चांगलं होतं. जरा सर्व्हिस करत असली तरी मला घरात नाही करायला लागत. असं काय नसं कोण म्हणते, कामावर जायचं. कोण म्हणते. एक एक जण बघत नाही मॅनेज करतात बरोबर. मॅनेज करतात म्हणजे काय करतात? घरातलं करूनच. मॅनेज करतात. स्वयंपाक पाणी करूनच जातात. 5,000 रुपये पप्पांच्या ड्युटीवर बायका येत नाहीत जेवण. ती तर एकटी असतात. त्यामध्ये त्यांचं काय जे फॅमिलीवाले त्यांच्या घरात फॅमिलीवाले ते काय लोक उठून जेवण करून डबा घेऊन येतात. पप्पा सांगतात दिवस. असं मला बी लागलं असतं करायला. केली असतीस की तू तर काय होतं. केली असते मी. केली असतीस तिथे घरात करायला रडालीस आहे. तिकडे करून जाताना काय करतेस? रडत काय असं ना आम्हाला करायचं लागतं. मेथीची भाजी काय करणार आहेस? फ्राय मेथीची भाजी काय करणार आहेस? फ्राय करणार आहेस काय करणार आहेस? काय नाही अशी साधीच करणार आहे. फ्राय करणार. आणि काय ते काय ते वरण आहे. मेंढी आणि काय मेंढी पोळी पोळी होती मेंढी. आणि काय आहे? आणि काय भात आहे. ठीक आहे. चपाती करायची नाश्ता पण नाही. चाय आणि 3 बटरवर जाऊ नये. आम जिंदगी वाटर लाईफ. काय करणार? झोपणारच नाही गाणं तर. झोपाची झोप झोप.
नको राहिलीस काय मग जा. हम्म? करणार आहेस फोन घेऊन जा. पाहिजे काय पण घे की. शिवम करेल काय? कसे दिले आलू? बटाटे कसे दिले? होय हो ताई, बटाटे कसे दिले? 30. कसे दिले कांदे? 4. 5 किलो नाही म्हणतात. आठवड्याचा बाजार. चला अनार कैसे भैया? 4-5 कौन से 100 के 4? ये वाले. और ये भैया अंगूर कैसे? 50. भैया करेला कैसे? करेला 35. कुठं? पण ती परवा आपण घेऊन गेली होती तशीच आहे. ती तिखट नाही ना, तिखटवाली पाहिजे ना. मार्केटमधनं मी आता आलोय घरी. बघा हे टमाटर 60 रुपये किलो, ही मिरची 30 रुपये पाव, ह्या भुईमुगाच्या शेंगा 50 रुपये अर्धा किलो, ही गवारची शेंग 50 रुपये अर्धा किलो, ही शेवग्याची शेंग बघा 20 रुपये, 20 रुपयाची, ही ढबू मिरची ही 30 रुपये पाव, ही भेंडी 40 रुपये पाव, हे मक्याची कणसं बघा 100 रुपयाला 4. ढबू मिरचीची भाजी करायला चालू आहे. बाजारात गेल्यावर 700-800 रुपये बी कमी पडतात. एवढा भाजीपाला महाग आहे. भाजी झाली आता पटपट चपात्या करतो, जेवून घेतो. आता मला कंटाळा आला. भाजी केली आता ढबू मिरचीची. जेवून घे, गरम गरम चपात्या करतो. भोपळा 20 रुपयाचा केवढासाच आहे. हैदराबादला लई भाज्यांचा रेट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडं स्वस्त आहे. मला कमेंट करून सांगा की या भाज्या तुम्हाला कशा काय वाटल्या, स्वस्त आहेत काय महाग आहेत. कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.